नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात विकास कामांना गती. घोडबंदर परिसरात तिसऱ्या नाट्यगृहाची घोषणा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबात नव्या सदस्यांची भर. आणि निवडणूक आयोगाला दुबार मतदारांचा घोळ निस्तरण्याच्या सूचना. शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पालिका अधिकाऱ्यांसमोर अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या बैठकीत महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या कार्याचं त्यांनी अभिनंदन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नसल्याचंही ते म्हणाले. सरनाईक यांनी घोडबंदर परिसरात 7,350 चौरस फुटांवर तिसरं भव्य नाट्यगृह उभारलं जात असल्याची गोड बातमी ठाणेकरांना दिली आहे. या नाट्यगृहाचं भूमिपूजन लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मेट्रो 4 प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरपर्यंत लोकार्पण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. दरम्यान घोडबंदर रोडवरील वाढत्या वाहतूक कोंडीवरही सरनाईक यांनी चिंता व्यक्त केली. जोड रस्त्यांचं एकत्रीकरण युद्धपातळीवर सुरू असून 15 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत. वाहतूक नियंत्रणासाठी आरटीओच्या 5 स्क्वॉड टीम्सची नियुक्ती करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. स्वच्छता उपक्रमांबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की गायमुख प्रकल्पातून 96% ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणारा राज्यातील पहिला प्रकल्प ठाण्यात उभारला जातोय. सोलार डस्टबिनची नवकल्पना देखील या प्रकल्पात समाविष्ट आहे. MMR क्षेत्रातील पहिल्या पिकलबॉल टर्फ ठाण्यात तयार करण्यात आलं असून त्याचं उद्घाटनही सरनाईक यांच्या हस्ते झालं. विविध चालू प्रकल्पांना गती देऊन लवकरच त्यांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडणार असल्याचं ते म्हणाले. घोडबंदर रोडवर तिसरं नाट्यगृह उभारत असल्यानं सांस्कृतिक पायाभूत सुविधांमध्ये ठाणे आणखीन सक्षम होणार आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. समन्वय असतो, परंतु काही कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये काही कारण काय होतं की घोडबंदर रोडला 5 ठेकेदारांमध्ये विभागलं गेलेलं आहे. म्हणजे रस्त्याचं काम 5 ठेकेदारांना दिलेलं आहे. एक ठेकेदार दुसऱ्यावर ढकलतो, दुसरा तिसऱ्यावर ढकलतो. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये काही समन्वय नाही. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय आहे, ठेकेदारांमध्ये नसलेल्या समन्वयामुळे या गोष्टी घडतात. तरी पण आमच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब आज चर्चा केली आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार त्यांनी एक टाइमलाईन ठरवली आणि 15 जानेवारीपर्यंत आम्ही सगळं काम कम्प्लीट करतोय. सेवा रस्ता गायब झाला असं संजय नाही, बघा, कदाचित केळकर साहेबांना कल्पना नसेल, कारण शेवटी मी त्या भागाचा गेली 4 टर्म म्हणजे 2009 पासून आमदार आहे. महापालिकेच्या डीपी मध्ये कुठेही सेवा रस्ता म्हणून त्याची नोंद नाही. हा रस्ता फक्त 60 मीटर रस्ता आहे. परंतु तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळामध्ये घोडबंदर रोड जेव्हा वाईट झाला तेव्हा त्यावेळेस असं लोकांना वाटत होतं की ठाणं एवढं मोठं कधी होईल किंवा 60 मीटरचा रस्ता या ठिकाणी लागेल असे वाटत नव्हते. त्यामुळे आपण तो रस्ता त्यावेळेस छोटा केला आणि दोन्ही बाजूला 9-9 मीटरचा रस्ता हा सोडला होता. त्यानंतर त्या सेवा रस्त्याचा उपयोग हे फक्त पार्किंगसाठी आणि काही ज्या टपऱ्या वगैरे ठेवण्यासाठी वापरत होते. त्यामुळे घोडबंदर रोडला प्रचंड ट्रॅफिक कोंडी होत होती. म्हणून लोकांच्या तोंडी असलेला सेवा रस्ता खरा सेवा रस्ता नाही. हा रस्ता पूर्ण 60 मीटर घोडबंदर रोड आहे तो, आणि हा पूर्ण फाउंटन पासून नरिमन पॉइंट पर्यंत गेलेला 60 मीटरचा रस्ता आहे. म्हणजे काय, तो फक्त ठाण्यातल्या घोडबंदर रोडचा नाहीये. त्यामुळे त्या 60 मीटरच्या रस्त्यावर आता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही तो रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबात आता 2 नव्या सदस्यांची भर पडली आहे. हे 2 सदस्य कोणी माणसं नाहीत, तर भारतीय गोवंशाच्या जगातील सर्वात लहान उंचीच्या गोवंश मानल्या जाणाऱ्या पुगन्नूर जातीच्या गायी आहेत. विशेष म्हणजे मंत्री सरनाईक यांनी या 2 गायींना दत्तक घेत त्यांना चक्क आपलं नाव देखील दिलं. राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक असं या दोन्ही गायींना सरनाईक यांनी नावं दिली आहेत. या दोन्ही गायींचा सांभाळ सरनाईक आपल्या घरातच करणार आहेत. तर दुसरीकडे धाराशिवमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना येत्या 28 डिसेंबरला सरनाईक यांच्याकडून 101 गीर जातीच्या गायींचं वाटप देखील करणार असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मी मदत करेन आणि 101 गायी गोदानच्या स्वरूपात त्यांना त्याचं वाटप करेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मी जेव्हा दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा आम्ही सगळ्या त्या गावाची परिस्थिती बघितली आणि गोधन गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. कारण जोडधंदा म्हणून तो दुधाचा व्यवसाय ते लोक करत होते आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला की शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी गाईला
गोमातेला राज्यमातेचा दर्जा गेल्या वर्षी दिलेला आहे, तर आपलं कर्तव्य आहे की ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं जर काही आपण मदत करू शकू तर ते योग्य होईल. आणि मी अशा वेगळ्या टाईपच्या गायी घेण्यापेक्षा गीर गायी शोधण्यासाठी माझ्या सगळ्या लोकांना पाठवलं. काही लोक गुजरातला गेले, काही लोक आंध्र प्रदेशमध्ये गेले, काही कर्नाटकला गेले आणि आत्तापर्यंत जवळजवळ आता 70 गायी आम्ही जमा केलेल्या आहेत. त्या म्हणजे प्रामुख्यानं गीर गायी आहेत ज्या दिवसाला किमान 12 ते 15 लिटर दूध देतात. आणि त्याच दरम्यान त्या गायी शोधता शोधता ह्या गायी आम्हाला दिसल्या आणि त्याचे व्हिडिओ माझ्या सगळ्या जेव्हा लोकांनी पाठवले तेव्हा मी स्वतः विचार केला की आपण लोकांना जर गायी देणार आहोत तर आपलंही कर्तव्य आहे. कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या पुंगनूर गायी त्यांच्या बंगल्यामध्ये ठेवत असतात, तर आपणही का ठेवू नये. कारण माझ्या नातवाला ह्या पुंगनूर ह्या गायीबद्दल फार प्रेम आहे. याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ निस्तारा अशा सूचना राज्य निवडणूक आयोगानं दिल्यानंतर ठाणे महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. ज्या ठिकाणी दुबार मतदार असल्याच्या हरकती आल्या आहेत अशा ठिकाणी आता प्रत्यक्ष जाऊन मतदारांची खात्री केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीनं विधानसभानिहाय ज्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या त्याच याद्या प्रभागांसाठी वापरण्यात आल्यानं मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ समोर आला. त्याच आता निवडणूक आयोगानं दुबार मतदारांचा घोळ निस्तारा अशा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. आगामी महापालिकांच्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं प्रारूप मतदार यादी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या याद्या सदोष असल्याचं यावरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात आली. केवळ ठाणेच नव्हे तर राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रात हाच घोळ पाहायला मिळाला होता. गुरुवारी राज्य निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधील घोळ निस्तारा अशा सूचना पालिकांना दिल्या आहेत. त्यामुळे आता ठाणे महापालिकेनं देखील निवडणूक आयोगाच्या सूचना गांभीर्यानं घेत सदोष मतदार याद्या सुधारण्यासाठी तातडीनं पावलं उचलली आहेत. निवडणूक आयोगाची बैठक संपल्यानंतर तातडीनं ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला निवडणूक विभागाचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळेला प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन दुबार मतदार आणि मतदार यादीमधील घोळ निस्तरण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव प्रशासकीय महासभेत मंजूर झाला होता. त्यानंतर हा प्रकल्प पीपीपी तत्वावर उभारण्याचं निश्चित करण्यात आलं होतं, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं पालिकेनं आता खासगी ठेकेदार नेमून हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी येणारा खर्चही पालिका उचलणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भिवंडी अतकोली येथे 15 एकर जागेत 500 टन प्रतिदिन क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा विभागानं दिली आहे. पीपीपी तत्वावर हा प्रकल्प उभारून 20 वर्षांसाठी तो कार्यान्वित करण्याचं निश्चित केलं होतं. पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात शहरात दरडोई सुमारे 500 ग्रॅम कचऱ्याची निर्मिती होत असून त्यानुसार पालिका हद्दीत रोज सुमारे 1200 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून त्यात साधारण 50% ओल्या कचऱ्याचा समावेश आहे. सद्यस्थितीत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी विकेंद्रित पद्धतीनं पालिका हद्दीत प्रत्येकी 5 टन क्षमतेचे विविध तंत्रज्ञानांवर आधारित 16 प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्याद्वारे सुमारे 80 मेट्रिक टन ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जात आहे. तसंच गायमुख परिसरात 194 टन क्षमतेचं विकेंद्रित पद्धतीनं ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोलराइज्ड मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रकल्प आणि मोबाईल कंपोस्टिंग व्हॅन प्रस्तावित आहे. भविष्यात वाढती लोकसंख्या विचारात घेता कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. त्यानुसार निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणं गरजेचं असल्यानं पालिकेनं ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचं निश्चित केलंय. सध्या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात निर्माण होणारा कचरा हा भिवंडी येथील अतकोली येथे 32 हेक्टर जागेत टाकला जातोय. त्या ठिकाणी आता 15 एकर जमिनीवर तब्बल 500 टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव जून महिन्यात झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला होता. 124 वर्षांची परंपरा असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचा प्रथमच कायापालट होतोय. आधुनिक आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात 40 ते 45 जुन्या इमारती पाडण्याची योजना असून त्यापैकी 25 इमारतींचं पाडकाम पूर्ण झालंय. पाडण्यात आलेल्या इमारतीत पुरुष मनोरुग्णांसाठीचे वॉर्ड, कर्मचारी अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थानं यांचा समावेश आहे. मात्र या सर्वांसह रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी ठिकाणी स्थलांतरासाठी जागेचा अभाव निर्माण झालाय. त्यामुळे पाडकाम थांबवण्यात आले. पर्यावरण ना हरकत दाखला आणि बांधकाम पूर्व परवानगी ही आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.
तांत्रिक नियोजन सार्वजनिक बांधकाम विभाग वास्तुविशारदांकडून तपासले जात आहेत. 9 फेब्रुवारीपूर्वी भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पहिलं मॉडर्न मनोरुग्णालय नव्या पायाभरणीद्वारे ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची रचना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस यांच्या धर्तीवर केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 560 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या नव्या आराखड्यात फॅमिली रूम म्हणजेच रुग्णासोबत त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला राहण्याची सोय केली जाणार आहे. तसंच हाफवे होम सुविधा असेल, ज्यामध्ये रुग्ण बरा झाल्यानंतर घरी जाण्यापूर्वी स्वावलंबन आणि सामाजिक समन्वयाचं प्रशिक्षण त्याला दिलं जाईल. शिवाय सेंटर ऑफ एक्सलन्स, विविध व्यसनमुक्ती केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग, बाल मानसोपचार विभाग, अद्ययावत किचन आणि 24 तास उपलब्ध कॅन्टीन सुविधा असणार आहे. रुग्णालयातील क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार असून सध्याच्या 1850 बेडऐवजी 3278 बेडची व्यवस्था होईल. तसंच राज्यात प्रथमच मेंदूविकार विभाग स्थापन केला जाईल, ज्यामुळे रुग्णांना उपचारासाठी पुढे इतर रुग्णालयात पाठवावं लागणार नाही. खर्चावरील बंधनं, काटकसर आणि शिस्त अशी त्रिसूत्री वापरल्यानं ठाणे महापालिकेचे दायित्व 350 कोटींवर आलं होतं. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका लावण्यात आल्यानं दायित्वाचा हा भार 1000 कोटींवर गेलाय. त्यामुळे पालिकेसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभं राहिलंय. 4 वर्षापूर्वी ठाणे महापालिकेवर असलेलं दायित्व तब्बल 3400 कोटींच्या घरात होतं. त्यानंतर दायित्वाचा भार 2742 कोटींपर्यंत येऊन ठेपला होता. मात्र तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घालून दिलेले आर्थिक शिस्तीचे धोरण यामुळे दायित्वाचा भार गेल्या 3 वर्षात कमी झाला होता. प्रत्येक वर्षी 600 ते 700 कोटींची बिल अदा करण्याचं नियोजन पालिका प्रशासनानं आखल्यानं सप्टेंबर 2025 पर्यंत हे दायित्व अवघं 350 कोटींवर आलं होतं. मात्र 350 कोटींवर आलेला हा दायित्वाचा भार आता 1000 कोटींवर गेलाय. यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष असल्यानं तातडीनं विकास कामं मार्गी लावण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. सध्या महासभा अस्तित्वात नसल्यानं प्रशासकीय पातळीवरच विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून या कामांच्या बिलापोटी दायित्वाचा भार पुन्हा वाढता असून हा आर्थिक भार आता 1000 कोटींवर गेला असल्यानं ठाणे महापालिकेचं पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. पालिकेला 200 कोटींचं बिनव्याजी कर्ज यापूर्वीच मिळालंय, तर 558 कोटींच्या बिनव्याजी कर्जासाठी ठाणे महापालिकेनं केंद्राकडे नव्यानं प्रस्ताव पाठवलाय. हे बिनव्याजी कर्ज फेडण्याचा कालावधी देखील मोठा असल्यानं त्यामुळे ठाणे महापालिकेला थोडाफार आर्थिक हात